शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांचा जिल्हा परिषदेवर ठिय्या। बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि 40 टपरी येथील निवासी शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। भिंगारा इथं 6 तर 40 टापरी इथं 1 अशा एकूण 7 शिक्षकांची आवश्यकता असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीनं सांगितलंय। शिक्षकांच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज बुलढाण्यात दाखल होऊन जिल्हा परिषद इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। मागील 3 वर्षापासून आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक नसल्यानं आंदोलन करत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी आक्रमक भूमिका शाळा व्यवस्थापन समितीनं घेतल्याची पाहायला मिळाली। बोलतोय काय ताई, तुझं नाव काय, कोणत्या शाळेतून आलेली आहे, काय मागणी आहे? माझं नाव कुमारी जमुना मुकेश खरात, वर्ग 10वा। शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा भिंगारा। आम्ही आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही शिक्षणाची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहे। आम्हाला ज्यापर्यंत शिक्षक भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। मागणी आहे कशाची? आम्ही भिंगारा जळगाव जामोद आम्ही 3 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, पण अद्याप आम्हाला शिक्षक अजून मिळाले नाही। वारंवार भेटून आम्हाला आश्वासन मिळत आहे, उद्या भेटून जाईन, 8 दिवसात भेटून जाईन, पण असं आम्हाला आश्वासन नको। आम्हाला प्रत्यक्ष नियमानुसार जे शिक्षक भेटणार, जोपर्यंत शाळेमध्ये रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही या इथून उठणार नाही। 3 वर्षापासून पहिली बेजेस निघली, दुसरी बेजेस निघली, हे तिसरी बेजेस चालू आहे। याआधी काही प्रशासनाकडे मागणी केली? हा केली होती सीओ साहेबांना। सीओ साहेबांनी आम्हाला तारीख पण दिली होती यासाठी। सीओ साहेब आले पण ते तिच्यात काही तोडगा निघाला नाही। विद्यार्थी संख्या किती आहे आणि कोणत्या टप्प्यांसाठी शिक्षक नाहीये? 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाहीये आणि टोटल हॉस्टेलचे मुलं आहे 342 मुलं आहे।